हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर ज्या कोणी ताई आज आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला, छान अशी दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे पहा. आणि मस्त असं वातावरण झाले, कारण पाऊस इतका नाही आहे पण तरीही थोडासा हलका हलका येतोय. त्यानेच अगदी झाडांची जी सुंदरता आहे इतकी मस्त वाढलेली आहे. सगळीकडे अगदी हिरवं हिरवं गार दिसतंय. असं बाहेर गेलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. अगदी छान असं करमायला लागतं. कितीही वातावरण बोर जरी असलं, किती कामाचं डोक्यामध्ये टेन्शन असलं तरी थोडंसं एक उंबरठ्यातनं बाहेर आलं आणि सगळीकडे एक नजर फिरवली ना की मस्त एक निसर्गाचा आनंद घेऊन एकदम रिलॅक्स होऊन जातं भारी एकदम. तर आज ना सकाळ सकाळ म्हटलं मस्त अशी वाटाण्याची भाजी बनवावं इडली बरोबर. कारण सांबर 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 प्रत्येकाच्या मध्ये सांबर, वडा सांबर, इडली सांबर, पुन्हा उत्तप्पा केला तरी सांबर, डोसे केले तरी सांबर. तर ही वाटाण्याची भाजी आहे ना, ही सुद्धा जो सुका वाटाणा असतो ना, ही सुद्धा भारी लागते इडली बरोबर. म्हणजे ट्राय करून बघा, पण छान लागते. ही बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे, पण इडली बरोबर पण आमच्या घरात आवडती सगळ्यांना, कारण भारी लागते ती. एक सांबराची टेस्ट देते, म्हणजे थोडक्यात सांबराची एक थोडं हे देते, पण टेस्टला भारी लागतं वेगळं काहीतरी. तर सिंपल जिरे मोहरीची फोडणी, कांदा उभा कट करून बघा हे केलता, परतून घेतला, आलं लसणाची पेस्ट आणि वाटाणा रात्री हे करून ठेवला होता, त्याला छान अशा शिट्ट्या दिल्या चांगल्या बऱ्याचशा, आणि लाल तिखट आणि धनिया पावडर टाकली. नंतर वरनं बघा झाल्याच्या नंतर थोडासा गरम मसाला मी एक्स्ट्रा ॲड करते, कारण गरम मसाला कधी वरनं टाकला ना की त्याची टेस्ट थोडीशी जास्त एक उभरून येते. अगोदरच टाकल्यावरती टेस्ट कमी होऊन जाते. तर मस्त इथं सांबर बघा तयार झालेला आहे. आता मिक्स करून घेते. गॅस मी बंद केला आणि गॅस बंद केल्याच्या नंतर गरम मसाला आणि कोथिंबीर मी इथं टाकली. रेसिपी जास्त डिटेल शेअर केली नाही, कारण याच्या अगोदर पण आहे ना ही रेसिपी आपण शेअर केलेली आहे. तर चला ताईंनो, सगळं काम आवरलंय आणि आज स्टुडिओवर चाललोय बघा. 10 वाजले तर. आणि आज पायी दिंडी आमची बघा, पायी पायी चाललोय, कारण काल नाही येताना गाडी चालूच झाली नाही आमची. काय झालं काय माहिती, पाणी गेलं की काय काय पाणी नाही तर कचरा अडकला असेल त्याच्यामुळे चालूच व्हायना. मग तिथंच लावली. आता आजीला म्हणलं तुम्ही बघा नेमकं तिला झालंय काय. आम्ही जातो तोवर पाय पाय चालता चालता मस्तपैकी झाडाची एक मोसंबी तोडून घेतली. म्हणलं लाईव्ह संपल्यावर खायला होईल. जाता जाता रोज तोडतो आम्ही एखादी मोसंबी किंवा संत्री, रोज तोडून घ्यायची. कारण आज झाडाचेच केळं पण येतं पिकलेले झाडाला विदाऊट पावडरचे, आणि मोसंबी पण आहे. आमचा आर्यू पण आला जिम वरून, आता येताना दूध घेऊन येतोय. गाळून टाकू ऐक ना, दूध गाळून तापवून झाकून ठेव बर का, नासून जाईन आता. आणि कॅनी अडवाकडे चढून ठेव, मग संध्याकाळी घासू आले. मोरांचा पावसामुळे इतका मस्त सगळीकडे मोर ओरडत आहेत बघा. बाबाला दिलं रे जेवायला मी, तू फक्त दूध तापायचं विसरू नको. तर सगळं आमच्या घरापाठी बघा पण मोर येतात ना स्वाती बेडरूम माग, पण कॅमेरा न्यूज तर पळून जातात ते. पण नेता पण येत नाही, तिकडे व्हिडिओ पण काढता नाही येत, मागचा नाही येत. नाहीये. आणि डोंगरावर तर येतातच येतात, पण घरापाठी मग लई जवळ येतात, पण त्यांचा व्हिडिओ शूट करायला होत नाही. सगळीकडं आजूबाजूला सगळ्या पावसामुळे सगळीकडे आता ओरडतात. मस्त आवाज येतो त्यांचा भारी अगदी. हिरवं 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 सगळी अडचण झाली आता. हिरवं लागत, अडचण नकोय. सगळीकडे काँग्रेस गवत सगळं आलंय बघा. मस्त असा छोटासा रोड ह्या भारी अगदी मस्त. इथं काय काय बघ यांनी काय काय लावून दिलंय ना. काय घे दोडकेन भो, वेल लावून दिलेत आपली. काटा टाकल्यात. शेळ्या बिळ्यांचा रोड ह्योच आहे ना, कारण इथूनच डोंगराकडे वरती रोड रस्ता जातो. चरायला गुरं इथूनच जातात, तर मग त्याच्यामुळे त्यांनी असं हे टाकून दिलंय बघा, काट्याचं कंपाऊंड केलंय. चलो लड़कियां स्कूल. कौन से स्कूल जा रहे हो तुम लोग? कौन से स्कूल जा रहे हो? इधर. हाँ, मराठी स्कूल में. अच्छी बात है. हाँ? थोड़ी थोड़ी आती है. रोज जाना स्कूल. अच्छा है. चांगलं आहे ना. नाही ते शाळेत नव्हती पाठवीत पोरांना, पण आता जरा सुधारले. यूपी एमपी बिहार नाही, छत्तीसगढ़ के छत्तीसगढ़ ते. अभी मराठी सीखना है थोड़ा थोड़ा, है ना. कौन सी क्लास में? तीसरी में जा रही हो. मराठी आता है अभी? मराठी समझ में आता है? आता है ना. चलो अच्छी बात है. ए, इसका नाम क्या है? खुशी. खुशी नहीं खुशी नहीं जा रही क्या स्कूल? खुशी का तो जन्म ही इधर हुआ है, वो नहीं जा रही. जाती है ना, बालवाड़ी में जाती है ना वो. हाँ. तेरा नाम क्या है बेटा? यासु. और वो त्रिशु. तुम लोग अभी आए हो ना? नहीं, हम लोग पहले अच्छा, पहले से. मेरे को 4 साल हो गए. तू 4 साल से इधर है.
चल झूठी, मैंने तो तेरा कभी देखा ही नहीं। अभी मैं तीसरी में हूँ इसलिए, और पहले 1 साल। तो स्कूल नहीं जाती थी ना पर? हाँ पहले नहीं जाती थी। हाँ तू काम पे जाती थी मम्मी के साथ ना, या घर पे ही थी? घर पे थी। तेरे को मैंने कहा ज्यादा देखा नहीं इधर ना, इसलिए। ये पैसे क्यों लेके जा रही? खाऊ खाने? कौन दिया तेरे को पैसा? मम्मी दिया। चलो अच्छा, तुमच्या लय लवकर धुणं असतं बाई. ए रुक रुक रुक, गाडी आली. गाडी बी काही जोर येते बाई, डोंबल अवघड आहे. फुलं आलेत बघ याला, मस्त वास नसतो पण याला. पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता बाहेर बघा अशा टाक्या प्रत्येक जण ठेवतय आणि प्रत्येकाच्या घरापुढे असतात. मग जे गव्हर्नमेंटचे टँकर येतात ना ते त्याच्यामध्ये 2-3 दिवसाड येतं. ए बेटा साईड हो जा. मग त्याच्यामध्ये ते पाणी टाकतात. पुढं पण ठेवलेले आहेत बघा, प्रत्येकाने आपल्या आपल्या घराच्या समोर टाक्या ठेवलेल्या आहेत. लोक हळू चालायला का म्हणून नको म्हणतात ग माणसं बघितली तरी पण. हा जे बघा हळू नकोच म्हणते चालायला गाड्या घेऊन. असं काय माहिती काय, असं समोर माणसं बघितले तरी ते त्यांचं स्पीड असं कंट्रोल होत नाही. चला लय वेळ झालं, दाजी गेटवर थांबलेले बघा. चला चला चला. आभाळ आलंय मस्त. पाऊस काही येत नाही आमच्या इथे, नुसतंच आभाळ येतं. आणि आज आम्ही सगळे मिळून बाहेर निघलोय बघा. काय करू? हा बोला बोला. लाईट गेलेली त्याच्यामुळे रोडच्या साईडच्या लाईट्स नाही लावलं. तू स्वेटर का नाही घातलं ग? थोडं जर्किन टाकायचं ना, सिंपल वाला श्रग वरून एक. नुसतं वाऱ्याचं आहे, वाऱ्यात फक्त वारं, पाऊस नाही. तर आम्ही आज कुठं चाललोय सांग साठी? आम्ही चाललोय आज मोमोज खायला. ताई म्हणजे दुपारपासून म्हणते जाऊ जाऊ जाऊ, 2-4 दिवसापासून म्हणते. मग आज दाजी म्हणले चला जाऊ. मग त्याच्या बरोबर आणि याचं तर लय नेट चाललंय. कालपासून म्हणत होता, कालच मागा लागला होता डॅडीच्या. डॅडी चला म्हणून बाहेर मला मन होतंय, बाहेर मन खायचं ओके याच. आणि मग काल नाही गेलो, मग आज आता चाललो बघा. आलो आलो. लय वेळच्या गेटवर येऊन उभा आहेत ग ते. पण त्यांचं काहीतरी काम चाललंय. मी म्हणलं आता आवाज देते ना आपल्याला, मग देते. पण आमचं बाबाला जेवायला देऊन वगैरे, चिंटूला जेवायला दिलंय, सगळ्यांना दिलंय. आणि मग चाललोय. आर्यन पण येतोय आज. बाबा म्हणले जा तुम्ही झोपतो. दिसत नाही ना आम्हाला, यायला लय उशीर होते. एकदा बाहेर गेलं का मग दुसरे पण काम, काही खरेदी असती, कुठं भाजीपाला असतो, मुलांचं काही असतं, काही ना काही असतंच. मग यायला 10-11 होते. आणि त्यांचं तर त्यांना 8च्या आत झोपायला लागतं, म्हणजे लागतंच. आणि वय झाल्यावर घर नाही सोड वाटत कुठं बी, मग काही असो कोणाचं. त्याच्यामुळं मग आज आर्यन पण आलाय. मोमोज म्हणले आर्यनच्या पण आवडीचा विषय. मग म्हणला येतो मम्मी मी पण. बाबा म्हणले जा त्याला बी घेऊन. मग चला चला. एक गेट नको उघडू. गेला का चिंटू बाहेर? काय मूर्ख आहे रे रुद्र तू. तुला माहिती आहे ना तो बाहेर जातो म्हणून? काय माहिती तुला? चांगलं माहिती आहे. तो आता आज जाणार नाही बघ, तू बाहेर भटाकणार तू आपल्याला यूज तर. ओ त्याला हाकला बरं, त्याला हाकला. धरा आणा 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 ओढून अंग बरं धरला. धरा धरा जा रे पण धर लवकर. आण त्याला वडीत. नको सगळे नको, हळूच एवढं बेल ठेवीन. आणि जा आज जा भाऊ. ते बघ जातो. ध्रुव साईडला येतो. अरे दुरुद्र जा आता. त्याला तिकडे तिकडे ढकलून जा. हान त्याला थोडासा फटका लाव त्याच्या. लय रगिलवाणी करतो ह्यो. याला बाहेर म्हणजे जायचंच. टुकार कुत्र्यांबरोबर फिरतो सगळ्या. तेव्हा बाहेर गेट उघडायचा उशीर. त्याला जायचं म्हणजे जायचंच असतं बाहेर. थांब थांब रुद्र थांब, येऊ नको तू. रुद्र चंगरशील. गेट कुलूप लावून घे डायरेक्ट. आणि आता ये म्हणा बाहेर कसा येतो. आता भोकन इथून बघा आम्हाला लगेच. काय रे तुला नाही नेलं ना? आता फक्त भोकन लगेच. खाल्लंय पिल्लंय मस्त, लगेच माग निघला. गेट उघडायचं उशीर. अरे बाहेरून लाव फक्त. डाब त्याला लगेच लागते. ते चावीची काही गरज नाही. लागलं का? काय हो गाडीत लय छान स्मेल येऊ राहिली. फ्रुटी 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 पेले असं
होय कशाची स्मेल ती गाडीत ध्रुव मला तर जॅकफ्रूटची आली. हा मला पण काय आहे गाडीत काय आहे सांगा जॅकफ्रूट काल ठेवले राव गाडी बघा काल रे ते मागून मग मला आम्ही पण म्हणते फ्रुटी फ्रुटी कमून आता स्मेल चालू आली आल्यावर काढू ना. आल्यावर काढू आता काय पण ते लक्षात नाही होते नाही दिलं कोण दिलत कुणी ते फणसवाडीवाल्याने दिलं आई ग मला किती आवडतं जॅकफ्रूट तुम्हाला माहिती तरी विसरले तुम्ही स्वातीन मी म्हणते कशात स्वातीन बरोबर एका झटक्यात वाचवा लागला मी म्हणलं काय खराब झाला असं का रे लय पिकलेलं होतं का तो आज थोडं दाबत होतो नाही नाही पिकत ते काही नाही मग एवढे काही नाही आता कुठं लय गरमी थंडीच वातावरण आहे बघा वातावरण किती भारी झालंय आमच्या तिकडं मस्त वारं वातावरण झालंय हा सगळं ब्लू ब्लू झाले. वर डायरेक्ट वरच्या हॉटेलला माझा फेवरेट कलर ब्लू आहे आणि ऑरेंज. तुझा फेवरेट ना 2 कलर आहेत, ऑरेंज नाही तर ब्लू. ध्रुव काय म्हणलं माहिती मागाशी स्कूल मधून आल्यावर आई आज तरी बाहेर जाऊ रे आपण आज तरी जाऊ कुठं तरी बाहेर आपण खायला खोटं नको बोलू. तू म्हणला नाही मला येऊन आज खोटं नाही बोलायचं असं ध्रुव तूच खोटे बोलते. मग चला मागो ओ माग चला मग घेऊन मला मागं म्हणलं मग. आता. द्यायचा का माग म्हणला होता का नाही सांग हा म्हणलं होतं. मग खोटं काय बोलला हा मला माहिती नाही कवा. नाही माहिती नाही. किती वाजता? स्कूल मधून आल्या आल्या त्याच्या लक्षात नसेल. हा मोबाईल आल्या का लगेच मोबाईल म्हणला ना हा. हॅलो हा बोला ना काय हो बस तर चला मस्तपैकी बाहेर हिंडून फिरून आलोय पहा खाऊन पिऊन 9:20 झालेत म्हणजे 9लाच घरी आलतो 9ला 5 कमी असताना आम्ही पण 10-15 मिनिटं इकडं तिकडं अशी गेले या पोरांचा चाललाय धिंगाणा आणि आता काय जायच्या टायमाला सगळं आवरून गेलो होतं त्याच्यामुळं काही टेन्शन नाही चेंज करायचं आणि डायरेक्ट झोपायचं तर त्याच्या अगोदर म्हणलं कालच्या व्हिडिओच्या कमेंट्स होत्या म्हणलं तुमच्यासोबत काही शेअर करावं कारण की कालच्या व्हिडिओ खाली मनीषाताईबद्दल सगळ्यांना हे लागली मनीषाताईच्या घराचा टूर पण तुम्ही मागता तर मनीषाताईचं घर काही जास्त मोठं नाही ती त्या एका व्हिडिओ मध्ये पण म्हणली होती एकदम छोट देऊ मग हा पण काही ताई म्हणल्या होत्या जसं असन तसं द्या आम्हाला तेच आवडन एकदम साधं सिंपल पत्र्याचं घर आहे त्यांचं पण बघू विचारून त्यांना त्या काय म्हणतात त्या जर म्हणलं एका व्हिडिओ मध्ये आपण सवासनी जेवायला गेलो तेव्हा नाही दाखवलं होतं म्हणजे टूर द्यायचं काहीच नाही छोटस आहे आपलं आता बांधायचंय तिला पण बांधायला आता मला असं वाटतं ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी काढल बांधायला मुलाच्या लग्नाच्या आधी अजून मुलगा लग्नाला टाइम आहे 4-5 वर्ष तरी पण आणि त्याच्यानंतर स्किन ग्लोईंग साठीचं कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये जसं म्हणलं की म्हणजेच कालच्या सगळ्या टिप्स जर तुम्ही म्हणल्या तर आम्ही सांगू तर त्याला त्या कमेंट्सला पण जास्तीत जास्त लाईक आहेत पहा बऱ्याच ताईंचे की ताई स्किन ग्लोईंगचे आम्ही जे अधून मधून जसा टाइम भेटेल तसे फॉलो करतो तर ते सांगा सिजनेबल समजा आता बघा पावसाळा चालू आहे मग पावसाळ्यात कुठलं उन्हाळ्यात कुठलं हिवाळ्यात कुठलं आता बी हे लावलं होतं आज गंध माझा हे झालं काय पुसला चंदन लावलं होतं हा तर मग आता आजच म्हणलं होतं आम्ही घेऊ पण काय झालं आता तिकडून आलो स्टुडिओवरून पाऊस चालू होता थोडा घरी आलो घरातला आवरलं लगेच गेलो कारण 9च्या आत यायचंच होतं आम्हाला कारण पोरांना सकाळी शाळा मग झोप होत नाही आमच्या रुद्राला तर 8:30-9 लय तरी 9लाच झोपायला लागतं जाग्यावर डोकला घेतो ध्रुवाचं काय नाही ध्रुव कधी जागन आणि सकाळी मात्र उठायला ताण देतो उठल्यावर मग एकदा इतका गप्पा मारतो का मग काही हेच नाही पण उठूस तरच आहे तेवढं त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी लवकर झोप होत नाही मग आजारी पडत नाही बरंच काय मग त्याच्यामुळं झोप झाली पोरांची मग जरा फ्रेश मुडाने जातेच सकाळी त्याच्यामुळं मग लवकर यायचंच होतं तर म्हणलं चला ताई कालच्या व्हिडिओमध्ये म्हणली होती की जपानची मी क्रीम वापरते म्हणून मी म्हणजे ताई तर ती दाखवा म्हणून तर तीच शेअर करू आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशीच आणि मग व्हिडिओ थांबू लागलं तर जपानची नाही जर्मनीची आहे माझ्या तोंडात बघा जपान आलतं काल तर जर्मनीचं आहे बघा आणि ह्याचं दाखवा म्हणल्या म्हणून मी दाखवते आता हे तुम्हाला इथे मिळणारच नाही इंडियामध्ये भारतात कुठंच नाही मिळणार हे बाहेरचं आहे पण तरी कोणी असल त्या साईडला जर्मनी साईडला किंवा तुम्ही मागवू शकत असाल तर मग तुम्ही तिकडून
मागू शकता. म्हणजे एक असं ह्या पद्धतीचं आहे बघा. आणि हे पण विचारलं होतं की तुम्ही कुठून आणली, नेमकं कशी आणली तुम्ही तिकडनं? ती माझी एक मैत्रीण आहे तिकडं, म्हणजे का आम्ही बरोबर होतो ना, ती आता तिकडं आहे. तर म्हणजे भरपूर वर्षाची ओळख आहे. तर तिने मला पाठवून दिलं हे बऱ्याच दिवसापूर्वी की हे ट्राय कर म्हणून. तर दाखवते तुम्हाला. 2 येतं. हे मी कधी कधी वापरते. हे बघा नाईट क्रीम आहे, ही कधी कधी वापरते मी, पण ह्याचा पण रिझल्ट चांगला आहे. कारण एक इरिटेशन नको आपल्या स्किनला किंवा चेहऱ्याला. एकदा सवय लागल्या मग त्या गोष्टी बघा लावाच लागतात. म्हणून मग हे कधी मध्ये मी वापरते. मग याच्याने मध्ये माझ्या डोळ्याखाली थोडे डार्क सर्कल पण झालते. तर ती पण तिकडे व्हिडिओ बघते. तर तिने पाहून मग माझ्यासाठी आता ज्यावेळेस आली होती ना ती इंडियामध्ये, त्यावेळेस ती घेऊन आली होती की ती म्हणली कामाच्या लोडनी म्हणा, मोबाईल लॅपटॉपचा जास्तीत जास्त वापर केल्याने म्हणा, हे थोडंसं इथं डार्क सर्कल झालेली होती, जास्त झाली. त्यावेळेस मला काय होतं व्हायचं, धुळीची ॲलर्जी पण व्हायची बघा ताईंनो. थोडं झाडलं का डोळ्याला इतकी खाजं व्हायची पूर्ण अशी. कुठं काही घरात डस्टिंगचं काम केलं का आणि ते चुळून 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 डोळे असे पूर्ण खाजं आल्याने जास्त काळसर झालता हा माझा भाग. पण ह्या क्रीमने आणि ह्या क्रीमने बराचसा कमी झालाय. मला वाटतं माझे हे असे 2 माझे संपले पण वापरून. तर हे अशा पद्धतीचं आहे बघा बॉटल ही. तर हे बघा अशा पद्धतीचे आहे. आणि हे टॉनिक आहे बघा, टॉनिक आहे हे. आता तुम्हाला कुठं दिसन हे मेड इन इथं असं लिहिलेलं कुठं तरी वर आसन जर्मनी. आणि इथं बघा त्यांच्या USP-RS 9.60 पर ml असं लिहिलेलं आहे. म्हणजे काहीतरी 4-4.5 म्हणजे पैसे नाही घेतले तिने माझ्याकडनं, पण एक बॉटल काहीतरी त्यांच्या आपल्या इंडियन करन्सीच्या अकॉर्डिंग 4-4.5 हजार रुपयाला बसते असं काहीतरी आहे बघा. आता हे बघा इथं आहे लिहिलेलं मेड इन जर्मनी. हे बघा जर्मनीची आहे, इथली इंडियातली नाहीये. त्याच्यामुळे लिंक वगैरे मागू नका. छान आहे. मला एक तिने सजेस्ट केलं आणि दिलं. आणि भेटणारच नाही कारण याची काही ऍडमिट नाही. असंही मागच्या व्हिडिओ मध्ये एका ताईंनी म्हणजे कमेंट केली ती छान की आम्ही लय चॅनल बघतो पण तुमच्या चॅनल मध्ये कुठल्याही प्रोडक्टची ऍड नसती. ऍड वगैरे नाहीये. नाही तर आता काही आता ऍड वगैरे नाहीये कारण जर्मनीचं प्रोडक्ट आहे. ऑफकोर्स याची काही ऍड असू शकणार आणि भेटणार नाही ते इथं. भेटणार नाही. पण काही लगेच म्हणतील ऍड वगैरे नाहीये. हे तुम्ही सहज विचारलं कुठलं आहे काय आहे म्हणून म्हटलं चला दाखवावं. पण जर असेल कुणी तुमचं तिकडं तर मागून घ्या भारी येताना, कारण ते पाठवायला पण परवडत नाही बघा. जरी पण आता समजा मला जरी हे संपलं म्हणलं ना कधी, माझं आता हे फुल आहेत दोन्ही पण, ही थोडी कमी झाली आणि ही असं ही आत्ताच खोललेली आहे. तर परत मागवायचं म्हणलं ना तर याला शिपिंगच पता नाही किती जाईल. मग त्याचा टॅक्स हे ते इकडं इंडियामध्ये काय पाठवले काय नाही. त्याच्यामुळे मग ती कधी वर्षात नाही एकदा आली की ती येते. भुवनेश्वरमध्ये असते ती आणि मग ती तिथून म्हणजे यांची मानलेली बहीणच आहे आणि माझी खूप जवळची मैत्रीण, मग ती मला पाठवून देत असते. कारण की बघा आणि त्याला लाईक पण होते त्या कमेंटला जास्त की नाही का ऍड वगैरे सगळ्या चॅनल मध्ये भरपूर सारे ऍड असतात याच्या त्याच्या. पण तुमच्याच एकमेव चॅनल असं आहे की तुमच्या चॅनलला कधीच कुठली ऍड आम्ही बघितली नाही. आणि 2-3च मुश्किलनी केलेल्या आहेत बघा. पण ती आम्हाला वाटली होती चांगली त्यावेळेस त्याच्यामुळं. नाही तर मध्यंतरी आता काय ऍड येत नाहीत का, भरपूर येतात आम्हाला. पण सगळं पैशानेच विकत घेता येत नाही पहा. कारण की एखाद्या व्यक्तीच्या स्किन बरोबर खेळणं किंवा एखाद्या व्यक्तीच्या ते आपल्यावर विश्वास आहे एक प्रकारचा आणि आपल्यावर विश्वास ठेवून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून ती प्रोडक्ट मागवणार करणार आणि उगाचच नाही का ते वेस्ट ऑफ मनी काय म्हणतात ना तसा प्रकार नको व्हायला. आम्ही स्वतःच नाही काही वापरीत म्हणल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला एखादं ना मग ते कोणी जर म्हणलं आमच्या इथं बाबा आम्ही वापरलेलं आहे चांगलं आहे तर मग ते करतो आम्ही. 1-2 केलेले आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता जर दाखवलं ना तर भल्या मोठ्या ऍड पेंडिंगला ते मेल पडलेले असतात की याची त्याची आहे. भरपूर येतात. गेम लिंकच्या तर लई येतात बाबा, काय सांगायचंय गेमच्या. पण नको वाटतं ते, कारण आम्ही स्वतःच काही वापरीत नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगूच नाही शकत का आम्ही हे वापरतो तुम्ही घ्या म्हणून. तर तसंच नाही. इन फ्युचर जर आम्हाला कधी एखादं प्रोडक्ट जर वाटलं खरंच बाबा याच्यापासून आहे बेनिफिट आणि त्याच्यात पण आम्ही पहिले स्वतः वापरून बघतो. आणि तसं कारण की एवढा तुमचा आमच्या वरती एवढा विश्वास आहे तर तो विश्वास आम्ही कधीच ह्या बाबतीत तरी तोडू नाही शकत आणि आमच्याच्यानी कधी होणार पण नाही. तर याचं आता ही ताई वापरते तुम्ही विचारलं म्हणून. आणि स्किन टिप्स जे पण काही येतं तर ते सगळं तुम्हाला आम्ही बघू उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करू. कारण की ते तुम्हाला सगळं करून दाखवावं लागणार आहे. कारण बोलण्यात आणि करण्यात बराचसा फरक आहे. आणि मग आणि हे वापरते मी की सुरकुत्या अँटी एजिंग ज्यावेळेस स्किन होती ना बघा थोडस आता 2-3 वर्षामध्ये 40 आहे ऑफकोर्स पारच पाडणार. तर मग ते ही कुठं ही स्किन अशी लोंबणं हे लोंबणं परत इथं सुरकुत्या पडणं म्हणजे एक वयाच्या अकॉर्डिंग बघा सगळ्यांनाच होतं. तर त्याच्यासाठी हे थोडंसं लवकर वापरायला सुरू केलं. डोळ्यात गेलं बघा स्प्रे याला थोडंसं
तर लवकर वापरायला सुरू केलं ना तर स्किनवरती सुरकुत्या पडत नाही, स्किन लोंबत नाही, स्किन टाईट राहते. आता बोटॉक्सचे बरेच जण इंजेक्शन घेतात बघा, आपण म्हणतो कोरियन ग्लास स्किन, त्यांची कशी स्किन असती, पण तिथलं ते काय असं नाही का मग ते सगळेजण इंजेक्शनच घेतात चेहऱ्यामध्ये किंवा मग वेगळ्या वेगळ्या ब्रँडेडच्या क्रीमच वापरतात. तसं नसतं. त्यांच्या इथलचं ते वातावरणच सध्या टाईमनं तसंही माझं हे कुंकू आडवं झाल्यामुळे थोडंसं वेगळं वाटतंय, पण चला काय हरकत नाही. तर ते तिकडचं वातावरणच तसं आहे, पण हे एक स्पेशल त्याच्यासाठी आहे की जेवढं आपण केअर करू शकतो, म्हणजे जेवढं आपण स्किनचं आपल्या स्वतःच्या केअर करू शकतो तेवढी आपण केली पाहिजे. बाकी हेच एवढंच सांगायचं बाबा. तर राहिलेलं मग नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जसं टाइम भेटेल तसं आम्ही करू. तर आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल छोटासा आपला आजचा तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय, धन्यवाद आणि गुड नाईट.